नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये मिडवायफरी गायनेकॉलॉजी GNM थर्ड इयरचे आपण मिडवायफरीचे क्वेश्चन बघणार आहोत। मॅच द फॉलोइंग्स आणि फिलिंग द ब्लँक्स। 5 मार्काला प्रश्न आहे हा। तर पहिला बघूया आपण। पॅप्समेअर डॅशची तपासणी करता घेतली जाते। 4 ऑप्शन आहेत। गर्भाशय लोंबकणे, PID, सर्व्हिक्सचा कॅन्सर, दुःखदायक मासिक पाळी, तर सर्व्हिक्सचा कॅन्सर। त्याच्यानंतर आहे सर्वसाधारणपणे गर्भधारणेचा सरासरी कालावधी डॅश आहे। 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे। 28 आठवडे, 36 आठवडे, 40 आठवडे, 42 आठवडे। 40 आठवडे। 2 मासिक पाळींच्या मध्ये योनी मार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला डॅश असे म्हणतात। 4 ऑप्शन आहेत। मेट्रोरेजिया, मेनोरेजिया, अमनेरिया यापैकी सर्व, तर मेट्रोरेजिया। त्याच्यानंतर डॅशमुळे गरोदरपणाच्या 3ऱ्या तिमाहीत योनी मार्गातून वेदनारहित व कारणरहित व मधून रक्तस्राव होतो। तर अबर्शिओ प्लासेंटा सक्सेच्युरेटा, प्लासेंटा प्रिविया यापैकी एकही नाही। तर त्याचं उत्तर बरोबर प्लासेंटा प्रिविया। 5वा प्रश्न आहे। गर्भमस्तकाचा सर्वात मोठा व्यास डॅशच्या दर्शनामध्ये आढळतो। तर 4 ऑप्शन आहेत त्याला। तर पहिला आहे पेस प्रेझेंटेशन, वर्टेक्स प्रेझेंटेशन, ब्रो प्रेझेंटेशन यापैकी एकही नाही। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा अभ्यास करून। तर आता आपण योग्य जुळवा बघूया। अ गट, ब गट। अ गटात मासिक पाळी न येणे, क्लोएम्शा, कुम्स टेस्ट, एक्टोपिक गर्भधारणा, ब्राउनिश व्हाजाइनल डिस्चार्ज। ब गटात आहेत अघटित गर्भपात, पोटात तीव्र वेदना, प्रेग्नन्सी मास, गरोदरपणा सूचक लक्षणे, RH निगेटिव्ह आई। तर आता ह्याचे आपण बरोबर उत्तर बघूया काय आहे। तर मासिक पाळी न येणे म्हणजे गरोदरपणाचे सूचक लक्षण असतं, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे क्लोएश्मा म्हणजे प्रेग्नन्सी मास्क आहे। कुम्स टेस्ट म्हणजे RH निगेटिव्ह आई असते, तिची केली जाते। एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे पोटात तीव्र वेदना होतात, कारण कधी पोटात युट्रसच्या बाहेर प्रेग्नन्सी राहिलेली असते। ब्राउनिश व्हाजाइनल डिस्चार्ज म्हणजे अघटित गर्भपात। तशा ह्या मॅच द फॉलोइंग आहेत। त्याच्यानंतर आहे शीर्ष दर्शनात गर्भविष्ठायुक्त गर्भोदक हे डॅशचे चिन्ह आहे। 4 ऑप्शन। मृत गर्भ आपत्ती, RH फॅक्टर न जुळणे यापैकी काही नाही। तर याचं बरोबर उत्तर आपल्याला आहे गर्भ आपत्ती हे आहे। सर्वसाधारणपणे गर्भधारणेचा सरासरी कालावधी डॅश आहे। मागाचा जो प्रश्न आहे तो विचारला, ह्याच्यामध्ये 28 आठवडे, 36, 40 आठवडे, 42 आठवडे। 40 आठवडे हे उत्तर बरोबर आहे। 2 मासिक पाळींच्या मध्ये योनी मार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला मेट्रोरेजिया असे म्हणतात, जे ऑलरेडी ही जुने क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये विचारलेलं आहे। पॅप्समेअर हे डॅशच्या तपासणी करता घेतले जाते। सेम क्वेश्चन विचारले जातात, तर तुम्ही लक्षात घ्या। गर्भाशय लोंबकळणे, PID, सर्व्हिक्सचा कॅन्सर, मासिक पाळी, पूर्ववेदना, सर्व्हिक्सचा कॅन्सर। त्याच्यानंतर आहे स्वाभाविक सुतिकावस्थेत पहिले 4 दिवस जो स्राव योनी मार्गात जातो त्यास डॅश असे म्हणतात। लोकिया अल्बा, लोकिया सेरोसा, लोकिया रुब्रा यापैकी काही नाही, तर लोकिया रुब्रा हे म्हणतात। तर आपण बघूया लिंग जोड्या बघूया। तर लिंग क्रोमोझोम 4 ऑप्शन, ह्याच्यात 5 आहेत जोड्या आणि 1 मिनिट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्यात ऑप्शन दिलेले असतात आपल्याला। तर लिंग क्रोमोझोम डायगोनल कॉन्जुगेट, ॲप्शन प्लासेंटा, वयस्क प्रथम प्रसव, मासिक पाळी न येणे। ब गटात प्रसवपूर्व रक्तस्राव, जोखमीचे गरोदरपणाचा अंदाज दर्शवणारे लक्षण, 12 सेंटीमीटर आणि पुरुष गर्भ। तर ह्याच्या योग्य जोड्या आपण बघूया। पहिला आहे लिंग क्रोमोझोम म्हणजे पुरुष गर्भ आहे। डायगोनल कॉन्जुगेट म्हणजे 12 सेंटीमीटर। ॲप्रेशन प्लासेंटा म्हणजे प्रसवपूर्व रक्तस्राव आहे। त्याच्यानंतर वयस्क प्रथम प्रसव म्हणजे जोखमीचे गरोदरपण, मासिक पाळी न येणे म्हणजे गरोदरपणाचा अंदाज दर्शवणारे लक्षण, असं याचं उत्तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे ह्या मॅच द फॉलोइंग्स होत्या, म्हणजे जोड्या 5 मार्काला विचारल्या जातात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा आणि कमेंट करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.